Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. नमस्कार मित्रांनो, मी नितिलेश पावसकर, सेबी रिसर्च रिसर्च अनालिस्ट. आपलं सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, लास्ट वीकमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये सेल ऑन राईज आपण काय करू शकतो, एक स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकतो. हायर लेवलला खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतं. आणि जर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली आपल्याला फॉल बघायला मिळाला. तर पुढच्या आठवड्याचा जो सगळ्यात मोठा क्वेश्चन जो असेल बायर आणि सेलर्सच्या मनामध्ये, तो क्वेश्चन कोणता असेल की जी रॅली अगोदर मार्केट मुवमेंट करत होती, ती रॅली स्टॉप होईल, डाऊनसाईडला मार्केट रिस्क ओपन होईल, मार्केटमध्ये करेक्शन स्टार्ट होईल, की इथून मार्केट काय करेल, पुल बॅक करेल. थोडंसं एकदा आपण पुन्हा डिस्कशन करूया चार्ट्सवरती. बघा, कारण की चार्ट्सवरती बऱ्याचशा गोष्टी काय होत असतात, क्लिअर होत असतात. लास्ट वीकमध्ये जर आपण बघितलं, जर वीकली जी क्लोजिंग आहे ती पूर्णपणे निगेटिव्ह क्लोजिंग आहे. निफ्टीमध्ये जर बघितलं, लोअर लेवलपासून एक ट्रेंड लाईन ऑलमोस्ट काय करते, मार्केट सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक ट्रेंड लाईन आपल्यासाठी काय असेल, एक इम्पॉर्टंट लेवल असेल. आणि त्याचबरोबर 25,000 हे दोन नंबर काय असतील, क्लोजली आपल्याला वॉच करावे लागतील. मार्केटमध्ये 24,800 पर्यंत पॅनिक क्रिएट नाही होणार. छोटा मोठा करेक्शन आपल्याला बघायला मिळते, ते कंटिन्यू होईल. मार्केटमध्ये एक्झॅक्टली पॅनिक कधी क्रिएट होईल, की ज्या वेळेला मार्केट 24,800च्या खाली काय करेल, क्लोज करेल, त्यावेळेला मोठा पॅनिक आपल्याला बघायला मार्केटमध्ये मिळू शकतो. अदरवाईज मार्केटमध्ये जर मंडेला मार्केट जर गॅप डाऊन ओपनिंग झाली 25,000च्या आसपास, 25,050, 25,000च्या आसपास, आणि तिथून जर मार्केटने रिकव्हरी द्यायला स्टार्ट केलं, तर आपण एक समजू शकतो की 25,000 बुल्सने काय केलंय, इंटॅक्ट केलंय. तर आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मंडेला जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर काही क्वांटिटी काय करा, जर तुम्ही शॉर्ट असाल तर प्रॉफिट बुक करा, आणि बाकीची क्वांटिटी काय असेल, ट्रेलिंग स्टॉप लॉसने काय करा, यूज करा मोठ्या टार्गेटसाठी. सरप्राइझिंगली जर मार्केट जर गॅप अप ओपन झालं, 100-125 पॉईंटच्या आसपास जर गॅप ओपन झालं, तर तिथे जर निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनली, तर तुम्ही काय करू शकता, पहिल्या अटेम्प्टवरती सेल प्लॅन करू शकता. हायर लेवलला जर आपण बघितलं मार्केटमध्ये, जोपर्यंत मार्केट 25,400 ते 25,500 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केट काय करत नाही, क्लिअर करत नाही, तोपर्यंत बायर्सला काय नाही मिळणार, होप्स मार्केटमध्ये मिळणार नाहीयेत. म्हणजे जर मार्केट गॅप ओपन झालं, 100-125 पॉईंट सेल करायचंय. हायर लेवलला जर मार्केट 25,400 25,500 ह्या लेवलला जर मार्केट गेलं आणि तिथे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनली, तर आपल्याला पोझिशन्स काय करायचे आहेत, शॉर्ट क्रिएट करायचे आहेत. 25,550 हा आपला काय असेल, स्टॉप लॉस असेल. मार्केटमध्ये बुल्स अग्रेसिव्ह कधी होतील, जर मार्केट 25,500 आणि 25,600 हा एक जो रेजिस्टन्स मार्केटने काय केला होता, क्रिएट केला होता, ह्या रेजिस्टन्सला मार्केट जर कन्सल्टेशन करून ब्रेकआउट केला, तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की मार्केटमध्ये 26,000 26,200 ह्या लेवल्स देखील काय होऊ शकतात, ओपन होऊ शकतात. पण व्ह्यू थोडासा माझा निगेटिव्ह साईडला आहे, कारण की हायर लेवल पासून एक सेलिंग प्रेशर बघायला मिळते. सो 24,800 पर्यंत एवढं पॅनिक बघायला मिळणार नाही, पण 24,800 नंतर मार्केट जर क्लोज केलं लोअर लेवलला, तर पॅनिक बघायला मिळेल. स्ट्रिक्टली स्टॉप लॉसेस फॉलो करा जर तुम्ही लॉंग साईडला असाल, आणि शॉर्ट साईडला असाल तर थोडंसं एक बोनस डाऊन साइड मोमेंटम तुम्हाला काय होऊ शकते, बघायला मिळू शकते. आता आपण डिस्कशन करूया बँक निफ्टी बद्दल. बघा, बँक निफ्टीमध्ये जर आपण प्राइस सेक्शन बघितली, तर मार्केटने एक रिसेंट टॉप बनवला, डाऊनसाइड मोमेंटम दिली, आणि काय केलंय बघा, अपसाइड मोमेंटम जो पुल बॅक करत होता, पण प्रिव्हियस हायला मार्केटने काय केलं नाहीये बघा, ब्रेक केलं नाही. म्हणजे मार्केटने काय क्रिएट केलंय, एक लोअर हाय क्रिएट केलाय. हे काय असतं बघा, एक पहिलं इंडिकेशन असतं की मार्केटमध्ये थोडासा वीकनेस आहे. आता क्लोजली आपल्याला काय वॉच करावं लागेल, 56,500 ते 56,200, 56,500 56,200 हा एक जो झोन आहे, हा झोन जर मार्केटने ब्रेक केला आणि ह्या लेवलच्या खाली जर ट्रेडिंग कंटिन्यू केलं, एक दिवस क्लोज खाली करून, तर मार्केटमध्ये थोडासा डाऊनसाइड मोमेंटम स्टार्ट होऊ शकतो. जवळपास 800 ते 1200 पॉईंटची एक डाऊनसाइड रॅली काय होऊ शकते, ओपन होऊ शकते बँक निफ्टीमध्ये. पण मार्केटने जर 57,000
ते 57,200. ठीक आहे, 500-600 पॉईंट आपण वरती प्लॅन करतोय. 57,000 ते 57,200 ह्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलं आणि जर ब्रेकआउट दिला तर तुम्ही एक 2-4 दिवसाचा पोझिशनल व्ह्यू घेऊन मार्केटमध्ये काय करू शकता, बाईंग साईडचा व्ह्यू प्लॅन करू शकता. 56,800 आपला काय असेल, स्टॉप लॉस असेल. लेवल्स काय करा, क्लोजली ट्रॅक करा, मार्केट कशा प्रकारे बिहेव करू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला काय केल्या आहेत, एक्सप्लेन केल्या आहेत. लास्ट टाइम आपण बघा रिलायन्स बद्दल डिस्कशन केलं होतं की रिलायन्स जर गॅप एरियाच्या आसपास मोमेंटम दाखवली तर तिथून रिलायन्समध्ये काय बघायला मिळू शकते, एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकते. आणि एक्झॅक्टली जर रिलायन्सचा तुम्ही जर चार्ट बघितलात तर रिलायन्सच्या चार्टमध्ये जो एक गॅप बनला होता त्या गॅपच्या आसपासच मार्केटने काय केलंय, डाऊनसाईड मोमेंटम दाखवली आहे. जवळपास 1550च्या लेवलपासून मार्केट 1500च्या लेवलपर्यंत आलेलं आहे. तर रिलायन्ससाठी इम्पॉर्टंट सपोर्ट एकदा आपण बघून घेऊया. हा जो झोन आहे, हा झोन काय असेल, सपोर्टचं काम करेल. इथे रिलायन्स होल्ड केला पाहिजे. जर होल्ड नाही केला थोडंसं काय होऊ शकतं, प्रॉब्लेम होऊ शकतं. रिझल्ट सीझन आहे. TCSने थोडंसं काय केलं, डिसअपॉइंट केलंय. त्याचबरोबर IT सेक्टर काय होतंय, पॅनिक क्रिएट करतंय. एकदा TCSचा, इन्फोसिसचा चार्ट बघणं काय आवश्यक आहे. बघा TCS मध्ये आता शॉर्ट पोझिशन्स थोडंसं काय होऊ शकतं, रिस्की होऊ शकतं. बट इथे जर तुम्ही प्लॅन करत असाल इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा थोडं बहुत एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट बघत असाल तर TCS मध्ये 3,950 ते 3,050 एक 100 पॉईंटच्या बफरमध्ये जर TCSचा जर स्टॉक बघायला मिळाला आपल्याला तर तिथे तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर पोझिशन्स काय करू शकता, बाईंग साईडला बनवू शकता. 2800 रुपयाचा आपल्याला काय ठेवावं लागेल, एक स्टॉप लॉस ठेवावा लागेल. कारण की हा जो झोन आहे जवळपास 2021चा म्हणजे जवळपास 4 वर्षाचा एक मल्टी इयर काय आहे, सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. सो ही लेवल काय असू शकते, एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला काय होऊ शकते, बघायला मिळू शकते TCS मध्ये. बस मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. चॅनल नवीन आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन्स असतील तर नक्की काय करा, सजेस्ट करा, जेणेकरून आपल्याला दोघांना देखील ग्रो करता येईल. धन्यवाद.